नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा भाग हा खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या भागामध्ये मिथुन काका हा जीवाला जगण्याचा उत्तम डोस देणार आहे. तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याला पार्थसाठी त्याच्या आवडीची कॉफीही बनवायला लावणार आहे. आता काव्य कॉफी बनवणार की नाही हे पाहणं तर आपल्याला पुढेच एपिसोडमध्ये आहे, त्यामुळे त्यासाठी एपिसोड नक्की पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा. तर त्याचबरोबर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्या काव्याकडून कोणाच्या तरी अंगावरती कॉफी सांडली. आता कोणाच्या अंगावर कॉफी सांडली असेल आणि आता पुढे काय घडणार हे सगळं तर आपल्याला एपिसोडमध्येच पाहावं लागणार. आता अर्थात कॉफी काव्याकडून सांडले म्हणजे काव्याला आता वसुहत्या टोमणे तर मारणारच. त्यामुळे आता पुढे काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा एपिसोड नक्की पहा. एकंदरीत मुद्दे लक्षात घेता एपिसोड खूप छान असणार आहे याचा अंदाज तर तुम्हा सगळ्यांना आलाच असेल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. पण मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण आजचा व्हिडिओ हा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेला सुरुवात करूया. तर आता आपण पाहतो की इकडे आता काव्या ही पार्थबरोबर जायला निघालेली असते. पार्थ हा तिला इन्स्टिट्यूटला सोडणार असतो, कारण आज काव्याला खूप जास्त उशीर झालेला असतो. पार्थ पटकन बाहेर येतो आणि काव्यासाठी त्याच्या बाजूच्या म्हणजे ड्रायव्हिंग सीटच्या बाजूच्या सीटचा दरवाजा उघडतो. आता नवऱ्याचं कर्तव्य तो पार पाडतो, आपल्या बायकोसाठी गाडीचा दरवाजा उघडतो. पण आता काव्या ही पुस्तक वाचत असते आणि ती घाईघाईत पटकन येते, पाठचा दरवाजा उघडते आणि गाडीमध्ये मागे बसून घेते. आता मात्र इकडे पार्थला काही वाईट वाटतं थोडं, पण तरीसुद्धा तो गाडीचा दरवाजा पटकन बंद करतो आणि काव्याच्या गाडी जी मागे बसलेली असते तिथला दारसुद्धा बंद करून लगेचच ड्रायव्हिंग सीटवरती येऊन बसतो आणि साईड मिररमध्ये काव्याचा चेहरा बघत तो गाडी चालवत असतो. काव्याला काही या गोष्टीची जाणीव नसते, कारण ती पुस्तकं वाचण्यात बिझी असते. तर दुसरीकडे आता मिथुन काका मालिनीकडे येतात आणि तिला, बघा ना वहिनी, आता लग्न जमवण्याचा बिझनेस किती ट्रेंडमध्ये आहे असं म्हणतात. त्यावर मालिनी काकू त्यांना म्हणतात की हा तर पूर्वीसुद्धा ट्रेंडमधलाच काम होतं भाऊजी. म्हणजे बघा, पूर्वी कसं एखाद्या लग्नात किंवा कुठे एखादी चुणचुणीत मुलगी दिसली आणि तिथेच एखादा चांगला हँडसम मुलगा दिसला की या मावश्या, आत्या लगेच त्या मुलीचं लग्न जुळवायला पुढे असायच्या. मस्त पर्स बिड्स घेऊन या लगेच त्यांच्या आईवडिलांकडे जायच्या, जर दोन्ही कुटुंब ओळखीची वाटली तर. खरंच पूर्वी किती मान होता नाही लग्न जुळवणाऱ्या व्यक्तींना. त्याबरोबर लगेच आता मिथुन काका तिकडे बसतो आणि म्हणतो, अहो वहिनी, आता फक्त मानच नाही तर त्यांना धनसुद्धा मिळायला लागलं आहे. म्हणून तर माझ्या डोक्यात एक उत्तम आयडिया आली आहे की ना, आता मी लग्न जमवण्याचाच व्यवसाय सुरू करतो. काय वाटतं तुम्हाला? ही आयडिया आय लाईक इट. त्याबरोबर लगेचच आता मालिनी ही त्यांना म्हणते, उत्तम आयडिया आहे, मिथुन भाऊजी बसा इथं. मग मिथुन भाऊजी लगेचच बसून घेतात. आता मालिनी ही मिथुन काकाला समजावून सांगत असते, मिथुन भाऊजी, लग्न जुळवणं ही खरंच सोपी आणि चांगली गोष्ट आहे, ट्रेंडमध्येही आहे. पण आपण जुळवलेली लग्न टिकतायत की नाही, आपण जुळवलेले संसार व्यवस्थित होत आहेत की नाही हे कोण पाहणार? त्यावर मिथुन काका लगेचच म्हणतो की हे बघा वहिनी, आता लग्न जुळवून देणं हे आपलं काम आहे. म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये जर आपण गेलो तर आपल्या आवडीचं जेवण बनवून देणं हे त्या हॉटेलवाल्यांचं काम आहे. पण ते आपल्याला पचतंय की नाही हे तर आपणच बघायला हवं ना. मग तसंच लग्न टिकतंय की नाही हे सुद्धा त्यांनीच बघायला हवं. त्याबरोबर लगेचच आता मालिनी त्यांना म्हणते की हो बरोबर आहे, पण दुसऱ्यांची लग्न जुळवण्या अगोदर आपल्या घरात जी 2 लग्न झाली आहेत, जी 2 जोडपी आहेत, त्यांचा संसार चांगला होतोय की नाही हे पाहणं सुद्धा आपलं काम आहे ना भाऊजी. मग त्यांच्या तरी घड्या कुठे व्यवस्थित बसल्या आहेत? त्यावर मात्र आता मिथुन काकांना मालिनीचं म्हणणं पटत असतं. तर दुसरीकडे आता पार्थला
त्याचे एक क्लायंट सांगत असतात की वाव मिस्टर पार्थ, तुमची जी खरंच पार्टनर आहे ना ती खूप हुशार आहे. खरंच तिचं काम माझ्या बायकोला खूप आवडलं. तिने आमच्या घराचं जे काही इंटिरियर केलं आहे ना, एक नंबर, फर्स्ट क्लास, आणि कलर कॉम्बिनेशन तर एकदम मस्त. ही बघा आलीच तुमची पार्टनर. वा वा वा. मिस रम्या, तुम्ही खरंच खूप छान काम करता. खरंच आय अप्रिशिएट. आम्ही एका ठिकाणी नवीन जागा घेतली आहे, नवीन प्लॉट बांधतोय आम्ही, तिथे फार्म हाऊस असणार आहे आमचं तिकडे. तर तिकडचं कामसुद्धा पार्थ तुम्हीच घेणार आहात. आर्किटेक्चर तर तुमचं असेल, पण तुमचं जे डिझायनिंग आहे ते रम्याच करेल. त्यावर लगेच रम्या येस येस शुअर असं म्हणते आणि ते तिकडनं निघून जातात. रम्या म्हणते, बघ ना पार्थ, त्यांना आपलं काम किती आवडलं की त्यांनी आपल्याला दुसरं कामही दिलं. प्रत्येक डीलमध्ये जर असंच होत गेलं तर. त्यावर पार्थ म्हणत असतो की तू तुझ्या कामाची दुसऱ्यांना दखल घ्यायला लावतेस रम्या. पहिल्या दिवसापासून तू खूप चांगलं काम केलंस. त्यावर रम्या म्हणते की फक्त तू दखल घेतलीस ना तरी खूप झालं मला पार्थ. त्यावर पार्थ तिला विचारतो, पण रम्या, तू सगळ्यांना तुझी ओळख माझी पार्टनर अशी कशी करून देतेस? त्यावर रम्या म्हणते की पार्थ, अरे असं काय करतोस? तूच मला म्हणाला होतास ना की मी तुझी पार्टनर आहे म्हणून. त्यावर पार्थ हा रम्याला सांगतो की रम्या, अगं ते फक्त तू चांगलं काम करतेस म्हणून मी तुला कॉम्प्लिमेंटरी म्हणून म्हटलं होतं. एका आर्किटेक्टचा पार्टनर हा एखादा आर्किटेक्टच असू शकतो नाही का? आर्किटेक्टचा पार्टनर दुसरा कोणी कसं काय असू शकतो? त्यावर मात्र आता रम्याला थोडं वाईट वाटतं आणि मग लगेच रम्या ही पार्थला नाराज होऊन म्हणते, सॉरी पार्थ, माझं चुकलं. पुढच्या वेळेपासून मी क्लायंटना माझी ओळख एम्प्लॉय म्हणून करू देत जाईन. खरंच आता मात्र पार्थलाही वाटतं की आपलं थोडं चुकलंच, आपण रम्याला उगाच नाराज केलं. आणि मग आता पार्थ हा रम्याला पुन्हा पाठवून हाक मारतो. आता पार्थ पुढे रम्याला काय सांगेल, तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आता मिथुन भाऊजी हे एकापेक्षा एक सुपरहिट आयडिया मालिनीला देत असतात. वहिनी, आपण एक काम करू, आपण ना यांना मस्त हनीमूनला पाठवून देऊ. त्यावर मालिनी म्हणते, नको नको भाऊजी, अहो इथे यांची भांडणं झाली तर किमान सोडवायला आपण तरी असतो. जर तिकडे जाऊन हे भांडले, एकमेकाचे गळे धरले तर आपण काय करणार? त्यावर मिथुन काकांना मालिनीचं पटतं. मग मिथुन काका म्हणतात, मी काय म्हणतो, आपण यांना यात्रेला वगैरे पाठवून देऊ देवाच्या. त्यावर लगेचच आई म्हणते, तुम्हाला काय वाटतं, हे देवाला तरी घाबरतील का? नाही नाही, अजिबातच मला असं वाटत नाही. तर आपण असं काहीही नको करूया. अहो मागच्या वेळेस साध्या नाक्यावरच्या देवाला जाऊन या म्हटलं तर यांनी कोणीच गेले नाही, फक्त बिचारी नंदिनी एकटी जाऊन आली. नको नको, देवादर्शनाचं सुद्धा नको. त्याबरोबर लगेच पुढे मिथुन काका म्हणतात की आपण मग यांना मस्त नाटकांना, सिनेमांना पाठवूया. नाटकालाच पाठवू, म्हणजे इंटरवलमध्ये मस्त चहा पितील, वडापाव खातील, बरं वाटेल यांनाही, एकत्र होतील. त्यावर लगेच मालिनी म्हणते, अहो भाऊजी नाही, नको, हे सगळं नको. आपण ना ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळा आणि हटके, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कळतंय का तुम्हाला? त्यावर मिथुन काका लगेचच म्हणायला लागतो की तुम्ही काही काळजीच करू नका, मी सगळं काही करतो. या चौघांच्या संसाराची घडी मी व्यवस्थित बसवतो की नाही वहिनी, ते तुम्ही फक्त आता बघाच. मी यांची घडी व्यवस्थित बसवणारच. त्याबरोबर आता लगेच मालिनी ही मिथुन काकाला म्हणायला लागते की जर असं झालं ना भाऊजी, तुम्ही खरंच यांची घडी वेळेवर व्यवस्थित बसवलीत ना, तर तुम्ही कोणताही बिझनेस करा, मी तुम्हाला त्यामध्ये नक्की मदत करेन. आता लगेचच मिथुन काकांना बिझनेसमध्ये मदत करेन असं मालिनीने म्हटल्याबरोबर आणखीन एक वेगळा ग्रुपच आलेला असतो. त्यामुळे आता ते मालिनीला प्रॉमिस करतात की वहिनी, आपने मुझे जो काम दिया है वो मैं पूरी शिद्दत से पूरा करूँगा और इन चारों के एक साथ सब कुछ अच्छा करके रहूँगा. अभी इथे हिंदीमध्ये म्हटल्यामुळे मालिनीला थोडं हसू येतं. मिथुन काका वचन देतो आणि तिकडनं निघून जातो. मालिनी ही म्हणायला लागते की बापरे, मिथुन भाऊजी खरंच जोशमध्ये असले की फुल हिंदी बोलतात. आय लाईक इट. आणि मग लगेचच आता मालिनी ही तिच्या हातात जे भाजी निवडायचं काम असतं ते पुन्हा एकदा करायला सुरुवात करते. तर दुसरीकडे आता पार्थने रम्याला थांबवलेलं असतं. रम्या जरा नाराजीनेच पार्थकडे बघते. तर आता पार्थ हा तिला म्हणत असतो, रम्या ऐक, मी काय म्हणतो, तू तुझी ओळख एम्प्लॉय म्हणून करून देण्यापेक्षा आपण तुझ्यासाठी एखादी नवीन पोस्ट ठरवली तर. आणि मग तो इंटिरियर हेड अशी पोस्ट रम्याला सुचवतो. आता इंटिरियर हेड ही पोस्ट रम्यालाही आवडते आणि मग रम्या म्हणते, वाव, खरंच खूप छान पोस्ट आहे पार्थ, इंटिरियर हेड आवडली मला. अरे आज तुझ्यामुळे मला नवीन ओळख मिळाली.
खरंच छान, आवडलं, मला खूप आवडलं पार्थ. आता मात्र रम्या मुद्दामून खरं तर पार्थ बरोबर चांगलं चांगलं बोलत असते, जेणेकरून तिला पार्थच्या मनात घर करता यावं. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रम्या खरंच कधीतरी या गोष्टीत यशस्वी होईल का? पार्थ तिच्यावरती कधीतरी प्रेम करेल का? त्यानंतर आता लगेचच सगळे कुटुंबीय हे एकत्र छान बसलेले असतात आणि आता गप्पा वगैरे मारायच्या रंगात आलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणायला लागते की खरंच मला वाटलं नव्हतं की मी गेल्या वेळेस जे काही वागले होते त्यानंतर तुम्ही सगळेजण माझं कौतुक वगैरे कराल. त्याबरोबर लगेच आता बाबा म्हणायला लागतात की रम्या, अगं आम्ही सगळे तुझ्यावरती रागवलो होतो, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तुला कायमचं दूर करू. अगं कुटुंब ह्यालाच तर म्हणतात ना, एकमेकाच्या चुका सोडून पुढे जायचं असतं बाळा. त्यानंतर आता लगेचच इकडे पुढे आता रम्या ही खूप चांगलं काम करते आणि सगळं काही ती व्यवस्थित अगदी ऑफिसमध्ये गेलेल्या पहिल्या दिवसापासून सांभाळते असं मामा म्हणतो. तुझं खूप कौतुक करतात क्लायंट, असंही तो तिला म्हणतो. आता लगेचच रम्याला वाटतं की तिची ही स्तुती पार्थने वडिलांकडे केली आहे. मग लगेच रम्या म्हणते, मामा तुला कोणी सांगितलं हे सगळं? आता ती पार्थकडे बघत असते. तर लगेचच मामा म्हणतो, अगं मला कोणीच कशाला सांगायला हवं, मला क्लायंटकडून कळतं ना. आणि तसंही रम्या, हमारे जासूस ऑफिस में चारों ओर फैले हुए है. तसं बरोबर लगेच आता सगळेजण हसायला लागतात. आता रम्याने आज सगळ्यांसाठी छान चॉकलेट्स आणलेले असतात. तर लगेच आता मिथुन काका म्हणायला लागतो की नाही नाही नाही, सगळं ठीक आहे सगळं, पण मला एक गोष्ट काही पटलेली नाही आहे. रम्याचं एवढं कौतुक होतं आहे आणि कौतुक करून घेण्यासाठी तिने छान चॉकलेटसुद्धा आणलेत, पण अजूनही कोणाच्या पोटात चॉकलेट गेलेलं नाही आहे. त्याबरोबर लगेच रम्या उठून उभी राहते आणि सॉरी काका हे घ्या असं म्हणत पहिलं चॉकलेट मिथुन काकाला देते. मिथुन काकानंतर आता ती काव्या नंदिनीला चॉकलेट द्यायला जाते. काव्या चॉकलेट घेते आणि तुला हवं ते सगळं तुझ्या आयुष्यात मिळो, तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं हो, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत चॉकलेट घेते. त्यानंतर आता नंदिनीची बारी येते. मग काय, नंदिनीसुद्धा लगेचच रम्याकडचं चॉकलेट घेते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स असं तिला विश करते. आणखीन छान आणि असंच काम करत राहा. मग आता पुढे वसुहत्याकडे आल्यावर वसुहत्या म्हणते, मला वाटलं मला विसरली की काय. त्यानंतर आता लगेचच ती पुढे येऊन पार्थच्या वडिलांना चॉकलेट देते. नंतर मालिनीला चॉकलेट द्यायला येते तर मालिनी मला नको असं म्हणते. मग पार्थला चॉकलेट द्यायला येते तर पार्थ म्हणतो मला खरं तर कॉफी हवी होती. त्यावर लगेच रम्या म्हणते की मी घेऊन येते, माझं तर हे फेवरेट काम आहे तुझ्यासाठी. त्याबरोबर लगेच आता नंदिनी म्हणते, अगं रम्या थांब, किती काम करशील तू एकटीच? नाही म्हणजे तू सुपरवुमन आहेसच, पण ऑफिसमध्ये सुद्धा जीव ओतून तूच काम करायचं, घरी आल्यावर सगळ्यांसाठी जेवताना सॅलेडही तूच बनवायचं, सगळ्यांसाठी चॉकलेट्सही तूच आणायची आणि आता सगळ्यांसाठी कॉफीही तूच करणार. नाही गं नको. त्यावर रम्या म्हणते की पार्थसाठी. त्याबरोबर लगेच मालिनी तिच्याकडे पाहायला लागते. त्यावर रम्या लगेच तोंडावरत म्हणते की सगळ्यांसाठीच कॉफी मी बनवते ना नंदिनी. त्याबरोबर लगेच आता नंदिनी म्हणायला लागते की अगं मी तेच म्हणते, तू कशाला सगळ्यांसाठी कॉफी करायचा एवढा ताण घेतेस, तू बस इथे, काव्य आहे ना, काव्य बनवेल सगळ्यांसाठी कॉफी. आता काव्याला खरं तर कॉफी बनवायची नसते, काव्य नाही म्हणतच असते. तोपर्यंत नंदिनी लगेचच तिच्या तोंडामध्ये चॉकलेट टाकते आणि म्हणते आम्ही आलोच कॉफी बनवून घेऊन. आणि मग लगेच नंदिनी ही चल 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 पटकन काव्य आपण सगळ्यांसाठी कॉफी बनवू असं म्हणत काव्याचा हात पकडते आणि काव्याला कॉफी बनवण्याकरिता तिकडनं घेऊन जाते. आता खरं तर मालिनीला नंदिनीने हे जे काही केलेलं असतं ते बरोबर कळलेलं असतं, पण तरीसुद्धा ती काही नंदिनीला टोकत नसते, कारण नंदिनी जे करत असते ते मालिनीला पटत असतं. तर दुसरीकडे मिथुन काका हा जीवाच्या खोलीत आलेला असतो. आता मिथुन काका यावं का खोलीत असं नॉक करून विचारतो. त्यावर जीवा म्हणतो, अरे काका काय रे, तुला कधीपासून माझ्या खोलीत येताना नॉक करायची गरज लागली असं म्हणतो. त्यावर लगेच मिथुन काका म्हणतो की अरे आता काय, ही फक्त पूर्वीच्या जीवाची खोली उरलेली नाही आहे ना, आता ही एका संसारी माणसाची खोली, एका संसारी माणसाचा रंग महाल झालेला आहे, म्हणून नॉक करून यावं लागतं. आणि एखाद्या लग्न झालेल्या व्यक्तीच्या खोलीत न नॉक करता येणं म्हणजे काय होतं हे माहीत आहे आम्हाला. त्यावर लगेच आता जीवा म्हणायला लागतो, मिथुन काका तू काय बोलशील ना, खरंच जाऊ दे ये बस. त्याबरोबर आता मिथुन काका आणि जीवा बसलेले असतात. तर मिथुन काका हे जीवाला सांगत असतात की या घरात माझा ना एक खूप जिवलग, जीवाला जीव देणारा जीवा मित्र होता. त्याबरोबर लगेच आता पुढे मिथुन काका सांगत असतात की आम्ही दोघं मिळून सतत सगळ्यांची फिरती घ्यायचो. त्याबरोबर लगेच जीवा म्हणतो,
पण आता नशिबाने आणि नियतीनेच त्या जीवाची फिरकी घेतलेली आहे मिथुन काका. त्यावर मिथुन काका जीवाला समजावतात की हे बघ जीवा, अरे असं काही नसतं. काहीही झालं तरी आपण जगणं सोडतो का? नाही ना, नशिबात जे असतं ते घडतंच. त्यामुळे आता आपण पुन्हा नव्याने जोमाने जगायचं असतं, कळलं तुला? त्यावर जीवा म्हणत असतो की नाही मिथुन काका, असं नाही होत. अरे पूर्वी जो जीवा फक्त हवेत उडत असायचा त्या जीवाला नशिबाने चांगलंच पंख कापून जमिनीवर आणलंय. आणि तुला माहिती आहे का, आता ना एखाद्या गोष्टीचा गुंता झालात आणि आपण ती सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो वाढत जातो, सुटत नाही. त्यावर लगेचच मिथुन काका त्याला सांगतो की मला सांग, एखादा इयरफोन असेल, त्याचा कितीही गुंता झाला, ते कितीही एकात्मेकात गुंतलं तरीसुद्धा त्याच्यातून गाण्याचा आवाज येणं कधी बंद होतो का? नाही ना. मग तसंच अगदी आपलं जीवनसुद्धा असतं. जीवनामध्ये जर कधी अडचणी आल्या, आपल्याला कुठे ठसका लागला, तर आपण जगायचं बंद नाही करायचं, आपण छान जगत राहायचं. हां, भले थोडं बेसूर गायचं, पण गात मात्र नक्की राहायचं, म्हणजेच जगत राहायचं. त्याबरोबर मात्र आता जीवाला या सगळ्यात काही इंटरेस्ट नसतो. पण मग काका हा त्याला समजावून सांगतो की जीवा, अरे असा विचार नको करूस, सगळं हळूहळू चांगलं होईल, हळूहळू व्यवस्थित होईल. आता चल ना खाली, सगळेजण छान गप्पा मारतायत, बोलतायत, तू सुद्धा जरा चल, तुलाही बरं वाटेल, छान वाटेल सगळ्यांबरोबर बसून बोलून. खाली सगळे आहेत, तुझे आई बाबा, रम्या, वसू आत्या, सगळे खाली जरा सगळ्यांची मस्त फिरकी घेऊ, जरा तुलाही बरं वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या घरामध्ये 2 एक्स्ट्रा फॅमिली मेंबरसुद्धा ॲड झालेत, आणि ते म्हणजे नंदिनी आणि काव्या. त्यांचीसुद्धा मस्त फिरकी घेऊ की आपण. आता मात्र खरं तर काव्याचं नाव काढल्यावर जीवाला जायचं नसतं. पण आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जीवा आता खाली जाईल का मिथुन काका बरोबर? मिथुन काकाच्या शब्दाचा मान तो ठेवेल का, की तो मिथुन काकाला काका मी नाही येत, तूच जा असं सांगेल? तर दुसरीकडे आता काव्याने सगळ्यांसाठी छान कॉफी बनवलेली असते. काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई काय हे, काय मला काम लावलंस? त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं हे काय, असा सगळेजण छान एकत्र जेवून बसलेत, लेट नाईट आहे, कॉफी प्यायचा मूड झालाय म्हणून कॉफी बनवायला लावली, गप्पा मारायचे आहेत सगळ्यांना. त्यावर काव्या लगेच म्हणायला लागते, ताई कोणालाही कॉफी पिण्याचा मूड नव्हता, फक्त त्या 30 टॉप आर्किटेक्टपैकी एकाला मूड झाला होता, समजलं? त्याबरोबर लगेच आता नंदिनी ही काव्याला विचारते, तुमच्यात नवऱ्याचं नाव घेत नाहीत का? त्यावर काव्य हसते आणि म्हणते, ताई उगाचच्या उगाच काही बोलू नकोस तू, हे बघ. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते, काव्या का उगाच चिडचिड करतेस तू? त्याबरोबर काव्या लगेचच म्हणायला लागते की काय गरज होती ताई तुला मला कॉफी बनवायला लावायची? त्यावर नंदिनी म्हणते, तुझ्या नवऱ्यासाठी त्या रम्याने कॉफी केली असती तर तुला ते चाललं असतं का? त्यावर लगेचच काव्या म्हणते, ताई मला काहीच फरक पडत नाही रम्या काय करते काय नाही, तिला कॉफी बनवू देत, नाही तर पार्थ बरोबर लग्न करू देत. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काव्या काय बोलतेस तू हे? त्यावर काव्य म्हणते, हो ताई मी जे बोलते ना ते अगदी खरं आणि बरोबर बोलते, मला पार्थमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, काहीच. त्याबरोबर नंदिनी म्हणते, बघतेस ना पार्थचा सहवास मिळावा म्हणून ती रम्या किती काय करते. अगं तिने ऑफिस जॉईन केलं, कपड्यांची स्टाईल बदलली. एखाद्या मुलासाठी जर एखादी मुलगी एवढं सगळं करत असेल तर याचा अर्थ तुला कळतो ना, याचे काय परिणाम होऊ शकतात हेही तुला माहीत आहे, मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यावर लगेच पुढे आता काव्या ही म्हणायला लागते की नाही ताई सगळं बरोबर आहे तुझं, पण याच्यातून एक गोष्ट तुला कळते का, की हे सगळं रम्या आजही करते म्हणजे पार्थ तिला आजही तितकेच आवडतात, मग काय फरक पडतो, तिने काहीही केलं तरी मला काहीच घेणं देणं नाही आहे. त्यावर लगेच आता नंदिनी ही तिला म्हणत असते, काव्या तू. त्यावर काव्या म्हणते, 1 मिनिट ताई, मी तुझं सगळं ऐकते सगळं, पण या बाबतीत मी तुझं कधीच ऐकणार नाही. तू तुझं लग्न एक्सेप्ट केलंस, मी माझं केलेलं नाही आहे. तू तुझ्या संसारात सुखी राहा, छान राहा, पण प्लीज मला उगाच तू काही सल्ला देऊ नकोस या बाबतीत, कारण मी तुझं काहीच नाही ऐकणार. आणि मग आता नंदिनी आणि काव्य कॉफी घेऊन बाहेर येतात. त्यानंतर आता सगळ्यांना काव्य स्वतःच्या हाताने कॉफी सर्व करत असते. आता सगळेजण छानपैकी कॉफी घेत सुद्धा असतात. इतक्यात आता काव्य ही मागे फिरत असताना समोरून जीवा येतो आणि आता काव्याची धडक जीवाला लागते आणि कॉफी आता डायरेक्ट जीवाच्या अंगावरती सांडते. आता गरम कॉफी असल्यामुळे जीवाला थोडं भासतं. त्याबरोबर सगळेच जण पटापट उठतात आणि जीवाकडे येतात. तर आता लगेच जीवा हा नाही काही नाही ठीक आहे मी असं म्हणायला लागतो. तर मुद्दामून वसू आत्या
ही टॉन्ट मारते काव्याला. ती म्हणायला लागते की असं जबरदस्तीने कॉफी बनवायला लावलं ना की हे असं काहीतरी होतंच. त्याबरोबर लगेच आता रम्या म्हणायला लागते, असू देत नाही, जाऊ दे, सोड, उगाच नको बोलत बसूस, मी बनवून आणते जीवासाठी कॉफी. आता मी जीवासाठी कॉफी बनवते असं रम्याने म्हटल्यावर लगेचच काव्य म्हणते की नाही, नको रम्या, थांब, माझ्यामुळे झालंय ना हे सगळं, मीच निस्तरते, मी बनवते त्यांच्यासाठी कॉफी. आणि आता लगेचच काव्या ही जीवासाठी कॉफी बनवायला गेलेली असते. तर जीवा हा कपडे बदलायला खोलीत जातो. नंदिनी ही लगेच म्हणते, आई मी बघते त्यांना, मलम वगैरे जरा देते. आणि मग आता नंदिनीसुद्धा जीवाच्या मागोमाग लगेच आलेली असते बेडरूममध्ये. जीवा शर्ट घालत असताना त्याला त्याचं काव्याचं जे छातीवर नाव असतं ते दिसतं. आणि मग त्याला आठवतं की छातीवर नाव काढत असताना त्याला किती त्रास झाला होता आणि त्यावेळेस कसा काव्याने त्याचा हात पकडून त्याला धीर दिला होता. आता तोपर्यंत जीवा पटकन ते नाव लपवत असतो आणि इतक्यात तिकडे नंदिनी येते आणि नंदिनीला जीवाच्या छातीवरचं क हे अक्षर दिसतं. आता क हे अक्षर पाहून नंदिनी आतमध्ये येते. ती जीवाला म्हणते, तुमच्या छातीवरती टॅटू आहे का, कसल्या नावाचा? त्यावर जीवा हा हो हां असं म्हणतो आणि तिकडनं जात असतो. नंदिनी म्हणते, क आहे का? नाही, म्हणजे मी आत्ता पाहिलं. त्यावर जीवा म्हणतो, पाहिलंच? त्यावर फक्त नंदिनी म्हणते, नाही नाही, मी फक्त क पाहिला, म्हणजे ॲक्च्युली मी क पाहिला, पण मला प्रश्न पडला की क तर आपल्या घरात कोणाचंच नाव नाही आहे, म्हणजे तुमच्या आई, बाबा, भाऊ, इवन तुमचंसुद्धा नाव क वरून नाही आहे, मग क वरून कोणाचं नाव आहे जीवा? आता मात्र जीवा हा काहीच बोलत नसतो, तो निरुत्तर झालेला असतो. तर आता नंदिनी म्हणते की नक्की तुमचं प्रेम एकतर्फीच होतं ना जीवा? आणि आता जीवा आणि नंदिनी हे थोडे भांडत असतात. तर आता रम्या ही त्यांच्या भांडणाचा आनंद स्वाद घेण्यासाठी त्यांच्या खोलीबाहेर कान लावून उभीच असते. इतक्यात आता त्या ठिकाणी लगेचच मालिनी येते आणि मालिनी आता रम्याच्या खांद्यावरती हात ठेवते. त्याबरोबर रम्या ही प्रचंड घाबरते आणि आता मात्र ती मालिनीकडे बघतच राहते. त्यानंतर आता काव्या ही जीवाकडे आलेली असते आणि ती जीवाला म्हणते की अरे जीवा, किती भाजलंय तुला, माझ्या रूममध्ये क्रीम आहे, मी तुला क्रीम देते, ती लावून घे जरा, बरं वाटेल तुला त्या मलमने. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, ज्यांनी जखमा दिलेल्या असतात ना त्यांनीच मलम लावायचा नसतो. आता मात्र काव्याला थोडं वाईट वाटतं. तर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी किचनमध्ये आल्यावर मालिनी तिला विचारते की क वरून मुलींची काय काय नावं असू शकतात ग? त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे तुम्हाला सगळं माहीत? त्याबरोबर लगेच मालिनी म्हणते, नाही, आजच रात्री कळलं. त्याबरोबर मात्र आता नंदिनी ही मालिनीकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करू नका. प्रेस आठवणीने करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन पटापट मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तुम्हाला काय वाटतं, काव्या आणि जीवाचं सत्य घरातल्या सगळ्यांसमोर कधी येणार आणि कधी घरातल्या सगळ्यांना बसणार खूप मोठा धक्का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.